सेल्फलेस पेरेंटिंग, प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा, अन एक्सक्लुझिव्ह मराठी पॉडकास्ट बाय शिल्पा इनामदार यज्ञोपवीत. पालक मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. सेल्फलेस पेरेंटिंगच्या आपल्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्या घरी आपण मुद्दामहून वेगवेगळ्या रंगांची 3-4 रंग मिक्स झालेली अशी फुलं झाडं शोभेची आणतो, तशी माणसांमध्ये सुद्धा निसर्ग असतो. कधी अपघातानं माणसं अपंग होतात, कधी जन्मतः त्यांचे हातपाय नसतात, कोणी मूकबधीर असतं. तर अशी सगळी सुद्धा माणसं निसर्गाचाच भाग आहेत. वेगळी आयडेंटिटी देण्यापेक्षा अपंग म्हणून त्यांना मिसळून जाण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लेवलवर कुठे कुठे त्रासदायक गोष्टी आहेत त्या दुरुस्त केल्या पाहिजेत, अशी लॉजिकल लेवलवर आणि त्या व्यक्तीला आणखी पुढे पाऊल टाकायला मदत व्हावी अशी मदत मिळत नाही. इन्क्लुझिव्ह असताना कशात इन्क्लुझिव्ह असायला पाहिजे याचा विचार शाळा आणि पालकांनी करणं खूप गरजेचं आहे. यू आर नॉट डिसेबल्ड बाय द डिसॅबिलिटी यू हॅव, बट यू आर एबल बाय द ॲबिलिटीज यू हॅव. तर मला वाटतं प्रश्न आहेत ना, त्याच्यापेक्षा उत्तरं खूप जास्त आहेत. त्यामुळे आपल्याला काय काय जमतं आणि आपल्याला कुठे कुठे नव्या उड्या मारता येणार आहेत याची यादी केली ना जास्त, तर स्काय इज द लिमिट. दॅट्स द स्पिरिट. तर मित्रमैत्रिणींनो, सेल्फलेस पेरेंटिंगच्या आजच्या 72व्या भागामध्ये फिजिकल डिसॅबिलिटी या विषयावरती सोनाली नवांगुळ हिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तिच्याविषयी अधिक तिच्याकडूनच जाणून घेऊ. सोनाली, सेल्फलेस पेरेंटिंग या माझ्या मराठी पॉडकास्टवर तुझं खूप मनापासून स्वागत. थँक्यू शिल्पा. खूप छान वाटतंय. आपण मागे भेटलो होतो वैयक्तिक, तेव्हापासून माझ्या डोक्यात हा विषय होता की माझी ही जी सध्या सिरीज चालू आहे डिसॅबिलिटी अवेअरनेस वरती, तर त्यामध्ये तुला बोलवायचं आणि तू नक्की या विषयाला न्याय देऊ शकशील याची मला खात्री आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता आपण सुरू करूयात जास्ती वेळ न घालवता. नक्की. तर माझा जो पॉडकास्ट आहे हा पालकत्व या विषयावर आधारित आहे. आणि पालकत्व म्हणजे मला अभिप्रेत फक्त बायोलॉजिकल पेरेंटिंग असं नाहीये, तर त्यामध्ये सोशल पेरेंटिंग पण आहे, सेल्फ पेरेंटिंग पण आहे, सगळ्याच प्रकारची पालकत्व. तर मला असं जाणून घ्यायचं सुरुवातीला की तुझ्या मते पालकत्व म्हणजे नेमकं काय? ओके. तू म्हणाल्याप्रमाणे मी मूल जन्माला घातलेलं नाहीये. बायोलॉजिकली कोणाची पालक नाहीये. एनजीओत मी 7 वर्ष काम केलं. या दृष्टीनं काही प्रमाणात मी तिथल्या ज्येष्ठ मंडळींबरोबर एक पालक म्हणून काम करत होते. आणि नंतरच्या पुढच्या माझ्या स्वतंत्र होण्याच्या प्रवासात मलाच स्वतःचं पालक अनेकदा व्हावं लागलं. त्यामुळं हे सगळं करताना ज्या प्रकारचा पालकत्वाचा विचार मी केला, त्या दृष्टीनं मी आज तुझ्याशी आणि तुझ्या श्रोत्यांची गप्पा मारणार आहे. त्यामुळं पालकत्व म्हणजे मला जे वाटतं ते खूप जटिल नाहीये. मला असं वाटतं काळजीवाहू पण, हक्काची सोबत, आपल्याला जे काही होतंय सगळ्या तऱ्हेच्या भावना ऐकण्याची जागा आणि ती ऐकून त्यातून एकत्र मार्ग काढण्याची जागा, संरक्षण, स्वावलंबी होण्यासाठी आपल्याकडे पाहणारा आणि आपल्याला मोटिवेट करणारा एक आधारस्तंभ, आपण असण्याचं मोल सांगणारी एक संस्था आणि यात स्वावलंबनाचा काय उपयोग असतो, हा सगळा प्लॅटफॉर्म म्हणजे पालकत्व असं मला वाटतं. वा, मस्त. खूपच छान. पालकत्व खरं तर इतकी बहुआयामी अशी संकल्पना आहे असं मला पहिल्यापासून वाटत आलं आणि कदाचित त्याच्यामुळेच हा आता जवळ-जवळ 3 वर्ष मी हा प्रवास करू शकले आणि अजूनही मला असं वाटतं की अजूनही बरेच कंगोरे आहेत ज्याला अजून हात लावायचा आहे आणि ही वाटचाल चालू आहे माझी. सो मी आता पुढच्या प्रश्नाकडे जातेय. मला थोडंसं आपल्या मूळ विषयाकडे जाण्याआधी तुझ्या कार्यक्षेत्राविषयी जाणून घ्यायचंय आणि तुझं साधारण आत्तापर्यंतचा त्याचा प्रवास कसा झाला, तर त्याबद्दल थोडक्यात सांग. माझं आत्ताचं कार्यक्षेत्र आहे ते आहे मुक्त पत्रकारिता, लेखन आणि अनुवाद. माझी 12 पुस्तकं आत्तापर्यंत आलेली आहेत. त्यातली 3 मी स्वतः वेगवेगळे कॉन्सेप्ट घेऊन लिहिलेली आहेत आणि 9 पुस्तकं ही अनुवादित आहेत. तर इंग्रजी किंवा हिंदीतून मराठी भाषेमध्ये मी ही पुस्तकं महत्वाच्या मराठीतल्या प्रकाशकांसाठी आणलेली आहेत. तर हे माझं रोजचंच काम असतं. शिवाय माझ्या कामाचा एक महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे स्पर्शज्ञान
या स्वागत थोरातनी सुरू केलेल्या ब्रेल पाक्षिकाची मी उपसंपादक आहे. हो. हे काम 2008 पासून सुरू आहे आणि अंध माणसांना वाचण्यासाठीचं हे भारतातलं मराठी भाषेतलं पहिलं नोंदणीकृत ब्रेल पाक्षिक आहे. तर त्याचा एक वेगळाच प्रवास आहे. हे माझं नेहमीचं काम आहे, की तो कंटेंट तयार करणं. पुढचं म्हणजे मी आणि माझी एक सहकारी जी ड्वार्फ आहे, उंचीनं कमी आहे, मंदा तिचं नाव. तर आम्ही दोघी आमच्या घरात राहतो. तर त्या घरी बाहेरून काम करायला कुणीही येत नाही. हो. माझी व्हीलचेअरवरची उंची आणि मंदाची उभं राहण्याची उंची एकसारखीच आहे. तर त्यामुळे उंचावरची कामं करण्याकरता आम्हाला मदत लागते, तेवढीच लागते. बाकी रोज भांडी घासण्यापासून, कपडे धुण्यापासून, घरच्या स्वच्छतेपर्यंत सगळी कामं आमची आम्ही करतो. स्वयंपाक आम्हाला करायला खूप आवडतो. त्यामुळं रोजच्या कामाचा हाही एक भाग आहे, की आज दिवसभरात काय करायचं? व्यायाम करायचा. चैतन्य वेंगुर्लेकर नावाचा माझा मित्र रोज व्यायाम घेतो आणि तो ज्या कडक सूचना सांगतो, त्या दिवसभर पाळणं. अशा अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे कामं म्हणजे ज्याच्यातून आपण आर्थिक उत्पन्न कमावतो, सबळ होतो तीच कामं नाही, तर ही बाकीची कामं असतात. आणि मला असं वाटतं, की माझ्यासारख्या संपूर्णपणे व्हीलचेअरवर अवलंबून असणाऱ्या स्त्रीनं आपली पॉवर चेअर घेऊन रस्त्यावर बाहेर पडणं, मग उसाचा रस प्यायचा असेल, भाज्या आणायच्या असतील, रस्त्यावर आणखी कुणाशी बोलायचं असेल, तर आपली उपस्थिती आणि आपण सगळ्या प्रकारच्या वाटांवरनं असं जाणं, हे सुद्धा माझं एक काम आहे. माझ्यासारख्या हां. माणसांचं दृश्य उपस्थिती वाढली, तर माणसं लिटरेट होणार आहेत, या हो. अशा वेगळ्या माणसांबद्दल. तर मला वाटतं तेही माझं एक काम आहे आणि आवडीचं काम आहे. त्यामुळं माझं हं. कार्यक्षेत्र सांगताना कार्यक्षेत्र म्हणजे काय फक्त ज्याच्यामुळे मला अधिकृत नाव मिळालेलं आहे मराठी साहित्य विश्वात, तेच नाही. हेही माझं काम आहे. काही माणसांना अपंगत्वानुसार काही प्रश्न विचारायचे असतात, काही मार्ग काढायचे असतात, काही फ्रस्ट्रेशन बोलायचं असतं. तर त्या दृष्टीनं मला जी त्याच्यावरची उत्तरं त्या वेळी सुचतात, जे मार्ग पुढे जाऊन मला त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ओळखी करून देऊन सुचवायचे असतात, असे मी सुचवत असते. त्यामुळे असंच चालू असतं माझं. अच्छा. मस्त, मस्त, मस्त. खरं सांगायचं तर हा एपिसोड प्लॅन करण्याच्या मागे हाच उद्देश होता, की अपंगत्व या गोष्टीकडे खूप सकारात्मक दृष्टीने बघू शकतो आपण आणि जे काही आपल्या समोर आलेलं आहे, त्यातनं काहीतरी चांगला मार्ग काढता येऊ शकतो, याचा एक आदर्श लोकांना मिळावा किंवा रिअल लाईफ स्टोरी असं म्हणू शकतो, जी आता आपण तुझ्या माध्यमातनं उलगडणार आहोत. तर त्यातून त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील का? तर यासाठी फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पहिला प्रश्न विचारायचा आहे, की हं, हं, हं. साधारण 8-9 वर्षाची असताना तुला एका अपघातामुळे या अपंगत्वाला सामोरं जायला लागलं. तर आपल्या मुलासोबत असं काहीतरी घडणं किंवा ते पचवणं किंवा त्यातून मग त्या मुलाला बाहेर काढण्यासाठी पावलं उचलणं ही खूप हं. अवघड गोष्ट आहे खरं तर. आणि मूल म्हणून तुला कदाचित त्याची ग्रॅव्हिटी तेवढी कळणं अवघड असेल. पण तुझ्या आई-वडिलांनी ती गोष्ट कशी निभावली त्यावेळेला? तर याबद्दल थोडंसं मला आधी जाणून घ्यायचंय, की पालक म्हणून त्यांची भूमिका कशी होती तेव्हा? मी आता विचार करते ना, म्हणजे आता विचार करण्याची मला थोडी उसंत मिळालेली आहे. त्यामुळे माझा हा विचार होतोय, की मला असं वाटतं, की मी जर त्यांच्या जागी असते, तर मला फारच कठीण गेलं असतं आणि हं. मी खूप चिडचिड, आदळआपट केली असती. मी स्तोम माजवलं असतं. मी कदाचित पुस्तकी झाले असते किंवा काय मला असं वाटतं, की मला त्यांच्या इतकं सहज राहता आलं नसतं कदाचित. पण पुन्हा तो काळ वेगळा होता आणि हा काळ वेगळा आहे. तो काळ गावात एक टेलिफोन, एक टीव्ही असण्याचा काळ होता. ज्यावेळी 1989-90 ला माझा अपघात झाला. त्यावेळचा हा हं, काळ आहे. त्यामुळं ना मला वाटतं, की त्यावेळी गावात एवढा मोठा अपघात ऐकलाच नव्हता कोणी, की हं, मुका लागला, हाड तुटलं, गोष्टी बघितलेल्या होत्या. त्यामुळं हं. अचानक बैलगाडी पाठीवर पडते आणि ती पडल्यावर कमरेखालची संपूर्ण ताकदच जाते, हे समजून घेणं खूप कठीण होतं सगळ्यांसाठी. हं. आणि त्यामुळं आई-बाबांवरही तो सगळं काय झालंय याचा खूप भडीमार होत असणार. मी त्यांची मोठी मुलगी, माझ्यापेक्षा 4 वर्ष लहान असणारी त्यांची धाकटी मुलगी, जी जेमतेम 5-6 वर्षाची होती. हं. छोट्या खेडेगावांमध्ये दोन्ही मुलीच आहेत आणि त्यातल्या थोरलीला हे असं झालंय का? आणि काय आता? याबद्दलचे ज्या काही समाजधारणा आहेत,
मुलगी अपंग होण्याबद्दल, त्यामधून सुद्धा त्यांच्या एकूण आयुष्यात स्ट्रेस क्रिएट झाला असणार. हं, पुन्हा सुरुवातीला अगदी अपघाताच्या पहिल्या टप्प्यात लोक सांगतात अंगारी दुपारी करायला, उपास-तापास करायला, या हं. बाबाकडे जाऊन या, इथं नारळ फोडा, तिथं प्रसाद देऊन या, अमुक प्रकारची शांत करा. असल्या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या काळात त्यांनी केल्याही असतील. 1-2 नातेवाईकांनी सांगितल्यामुळे त्या ठिकाणी नेलंही होतं. ज्यावेळी माझ्या काय म्हणतात, पायाला विशिष्ट वेळी अंगारा लावायचा आणि ते तीर्थाचं पाणी लावायचं. हं. मला त्यावेळी खूप राग यायचा असं कुठं नेलं की. पण मला असं वाटायचं की असं कुठून नेऊन आणलं ना, की माझे आई-बाबा खूप शांत दिसतात. त्यांना असे काहीतरी होप्स दिलेले असतात ना कोणीतरी, त्याचं त्यांना बरं वाटतं. हां. त्यावेळी मला हे इतकं कळत नव्हतं. पण मी नाटक करायचे कधी-कधी, की अरे आत्ता मला ना पायाला कळलं. आत्ता मला थोडंसं बोट हलवता आलं होतं. खरं तर हं, मला जो अपघात झाला होता तो पॅराप्लेजिया होता. स्पायनल कॉर्ड इंजुरी होती आणि ज्याच्यामुळे जिथून स्पायनल कॉर्डचं आणि माझ्या मेंदूचं कनेक्शन तुटलेलं आहे, तिथून सेन्सेशन गेलं होतं. त्यामुळे पाय माझे अतिशय लुळे पडले होते हो. आणि लघवी संडास सारख्या नैसर्गिक विधींवरचं नियंत्रण कायमस्वरूपी गेलं होतं. हं. पण फक्त ते डॉक्टरनी क्लिअर केलं नव्हतं त्यावेळी. मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये मला दाखल केलं. मग तिथे ऑपरेशन्स झाले. त्यामुळे त्याचा किती ताण आला असणार आई-बाबांना. आणि हो, मग हो. पुन्हा आम्ही पनवेलला आमच्या एका मोठ्या काकांकडे गेलो. तिथेही मी झोपून असायचे. मग तिथून काय मार्ग काढायचा म्हणून त्यावेळी बी.व्ही. जोशी म्हणून आईचे एक नातेवाईक समाज कल्याण अधिकारी होते पुण्याला. त्यांनी हं, सांगितलं, की चिल्ड्रन ऑर्थोपेडिक हॉस्पिटल हाजी अलीला आहे मुंबईत. तिथं हं, अमुक-अमुक कोट्यातून म्हणजे ज्यांना उपचार परवडत नाहीत, हं. मोठ्या शहरांमधले त्यांच्यासाठी एक कोटा रिझर्व्हड असतो. त्याच्यातनं त्यांनी मला तिथे दाखल केलं. अच्छा. आणि मग मात्र माझं आई-बाबांशी त्या काळात थोडंसं कनेक्शन तुटलं. कारण हं, हं. तिथं आई-बाबांना राहायला परवानगीच नव्हती. आता मला तिथं ठेवलंय, मी आरडाओरडा करतेय, रडारड करतेय. आपल्या इतक्या छोट्या मुलीला त्यांना तिथं ठेवून जायचंय. त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. पण मी मात्र त्यांना क्रूर ठरवून रिकामी झाले होते, की मी अशी मोडलीये, तुटलीये म्हणून मी आता बिनउपयोगाची आहे. म्हणून मला त्यांनी तिथं सोडलेलं आहे. आणि आता मला ते कदाचित परत कधी न्यायला येणार नाहीत. असं म्हणून मी जेव्हा-जेव्हा ते फोन फोन खूप महाग होता त्यावेळी फोन हं, करून हं. बोलायचे किंवा पत्र पाठवायचे किंवा महिन्यातून एकदा बत्तीस शिराळ्यातनं ते मला भेटायला यायचे. खूप हं, खर्च करून तो खर्च परवडणारा नव्हता. माझे बाबा एकटे त्यावेळी नोकरीला होते आणि मी मात्र सतत चिडून, रागावून काहीतरी त्यांच्याशी उलटं-सुलटं बोलायचे. त्यावेळी त्यांनी कधी चुकूनही एखादा हार्श शब्द मला बोलून दाखवल्याचं मला स्मरत नाहीये. हं. त्यानंतर मग ते हॉस्पिटल जे होतं ते इतकं चांगलं होतं. त्यांनी इतकी काळजी घेतली आणि तिथं मी कुशीवर वळायला लागले. कायम झोपून होते ते. तिथं मला प्रचंड बेडसोर झाले. त्याच्यातनं त्यांनी मला बरं केलं आणि हे सगळ्या नवीन गोष्टी होत्या ना. हो. आपल्या त्वचेला संवेदना नाहीत, हे समजून घेणं खूप कठीण आहे. कारण संवेदना नाहीत म्हणजे ते सगळं कट झालेलं आहे आणि ते नाही हे लक्षात ठेवायचं शिक्षण घ्यायला लागतं. म्हणजे हं, तुम्हाला दुखतं, खुपतं, रक्त येतं, त्याचा त्रास होतो, त्वचेला भाजल्यासारखं फिलिंग होतं. हे केवढं मोठं वरदान आहे. ती पूर्णपणे सुप्त होऊन जाते. तेव्हा तिला सांभाळण्यासाठी काय करायचं याचे काही हातात आपल्याला टूलच नसतात. आणि ते हां. सगळं कन्फ्युजन त्या 1.5 वर्षाच्या काळात त्या डॉक्टरनी मला समजून घ्यायला लावलं. मी हळू हं. बसायला लागले. कॅलिपर्सनी मी 4 पावलं चालायला लागले तिथे. अच्छा. असं सगळं करून जेव्हा 1.5 वर्षांनी त्यांनी मला आई-बाबांबरोबर घरी पाठवलं, तेव्हा मात्र माझं कठीण झालं होतं. कारण हं, महिन्यातून एकदा भेटणारे आई-बाबा मला आता परके वाटत होते. हं. मला समजत नव्हतं, की त्यांना जे प्रेम वाटतंय ते मी कसं घ्यायचं? अच्छा. आणि मला प्रेम वाटतंय का नाही मला माहीत नव्हतं. आणि मग आता घरी अचानक परतल्यावर काय करायचं याचा माझ्यापुढे काही अजेंडाच नव्हता. बरं जे घर माझं होतं पूर्वीचं, ते घर आता माझ्यासाठी माझं नव्हतं उरलं ना. पूर्वी मी तिथं चालणारी व्यक्ती होते सोनाली, सगळीकडे पळणारी, गावभर भटकणारी, शाळेला जाणारी, शाळेतून परत येणारी, रविवारी उशिरा उठतेय म्हणून मार खाणारी. पण आता मी पेशंट म्हणून परतली हो. आणि आता सगळं गाव मला बघायला येतंय आणि ते आई-बाबांशी बोलतायत आणि ते म्हणतायत,
तुम्ही म्हणून जिवंत ठेवलं, तुमच्यातच हे असं करतील. आमच्यात असतं तर आम्ही मारूनच टाकली असती. अरे हे बापरे! असलं काहीतरी माझ्या कानावर येतंय, पण आई-बाबांनी ते कधीच माझ्यापर्यंत पोहोचवलं नाही. हं, त्यांनी हं. मग काहीतरी बोलून माझी शाळा सुरू केली, पुस्तकं आणून दिली मला. हां. तर पालकत्व असं तू म्हणतीयेस ना, तेव्हा मला आता त्यांची दैना कळतीये, की हं. बाबा 10 वाजता शाळेत जायचे, आईची 11 वाजता शाळा असायची. संपदा आमची 9:30-10 ला जेवून बाहेर पडायची. दिवसभर मी एकटी असणार आणि त्या हं. वाड्यात आजूबाजूला भाडेकरू आहेत, गावातले बाकीचे येणारे-जाणारे लोक असतात. पण मला पाणी लागलं तर, मला कपडे हं. लागले तर, मला भूक लागली तर, म्हणजे बाबांनी त्यावेळी कर्ज काढून टीव्ही घेतला होता आणि माझ्या हातात टीव्हीचं बटन त्यावेळी रिमोट नव्हते. तर हां. टीव्हीचं बटन लावायला एक मोठी काठी करून घेतली होती, की मी ती काठी लावून वरचं बटन चालू हं. करेन आणि मग टीव्ही चालू करेन. मला जे लागेल ते सगळा संसार माझ्यासमोर ठेवून जायचं. हा ताण त्यांनी किती वर्ष सहन केलाय आणि तो त्यावेळी मला डोक्यातच आलं नाही, की हे किती करतायत. आणि मी अशी झालीये म्हणून माझं जे लाड होतायत ना, ते लाड आहे ना, त्यानं मी कदाचित शेफारले पण होते. पण हं, हं. आपल्या कायमस्वरूपी चालणं गमावलेल्या, आपल्या तल्लख असणाऱ्या, पण एका जागी राहण्याचा अन्याय निसर्गानं केलाय, अशा मुलीला कधी रागवायचं, कधी काय करायचं असं होतच नव्हतं त्यांच्याकडून. तर या सगळ्या परिस्थितीचा मला वाटतं, मी खूप फायदा घेतला आणि मला हं. या सगळ्याचं खूप वाईट वाटतं. पण हां. आई-बाबांवर तो इतका माझं जे होऊन बसलंय त्याचा इतका गिल्ट होता, अपराधभाव होता, की त्यांनी हां. कधीच त्याबद्दल काढला नाही. पण आज मी विचार करताना मला असं वाटतं, की अपंग मुलं-मुली आपल्या पालकांना समजून घेण्यात बरेचदा कमी पडतात. हां, काही बाबतीत असंही आहे, की खूप पालक आपल्या पाल्याकडे लक्षही देत नाहीत. त्याला फक्त झोपवून ठेवून, जेवून-खाऊन तो मरेल तेव्हा मरेल. आपलं उत्तरदायित्व काय, की त्याला जेवायला घालणं आणि त्याचे कपडे खराब असतील तर बदलणं आणि ते चालू-बिलू शकत असतील तर त्याला शाळेत पाठवणं. अशा सुद्धा अवस्थेतली पालक आणि मुलं मी हं. संस्थेच्या काळात बघितलेली होती. पण आता स्पेसिफिकली माझ्या पालकांबाबतीत बोलायचं, तर त्यांची ताकद होती त्याच्याहून ते जास्त माझ्यासाठी उभे राहिले. अच्छा, अच्छा, अच्छा. वाह! खरंच म्हणजे मी प्रश्नांच्या बाबतीत थोडा विचार करत होते, तेव्हा मला हा अँगल खरंच आणायचाच होता. कारण की कसं घेतात पालक आणि तू आता जसं म्हणालीस तसं, की मुलंही गैरफायदा घेतात बरेचदा असं होत असेल आणि कधी-कधी असंही होऊ शकत असेल, की पालकांकडूनही काही गोष्टी. तर ती खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे, की त्यांची भूमिका नेमकी त्यावेळेला कशी होती. हो, हो. मला थोडंसं असं विचारायचं आहे, की एक मूल म्हणून तू आता जिथे पोहोचलीस आणि जिथे होतीस, तर त्यामधला जो तुझा प्रवास झाला, तर या प्रवासामध्ये असे काही एखाद 2 छोटेसे अनुभव सांगता येतील का, की त्याच्यामुळे तुला तुझ्या अपंगत्वाकडे बघायचा दृष्टिकोन तुझा बदलला? ओके. ते एक गमतीचं होतं. म्हणजे मला नैराश्य असं काही फार आलंच नव्हतं आणि मला वाटतं सोशल मीडिया नसण्याचा तो खूप मोठा उपयोग होता. म्हणजे मी शेजाऱ्या-पाजाऱ्यांची आणि कोण माझी मित्रमंडळी कोणी जी यायची गल्लीतली वगैरे, मी ओळखी करून घ्यायचे, गप्पा मारायचे. पण 9व्या वर्षी पडले होते ना, म्हणजे हो. ते म्हणजे आपली जी किशोरावस्था जेव्हा सुरू होती, जेव्हा फुलायचं वय आहे, तेव्हा म्हणजे एकदम अपघातानं मी कोशात अडकल्यासारखी झाले होते. म्हणजे माझं शरीर तरुण व्हायला लागलं होतं. पण मला कायम तब्येतीविषयी विचारलं जाणार आणि माझ्याकडे त्याच दृष्टीनं म्हणजे किंवा मग अभ्यास कसा आहे? हं, हं. पण या मुलींचं जे जग होतं ते माझं कधीच नव्हतं. त्या हं. लाजायच्या, मुरकायच्या ते ते कधी माझ्यापर्यंत आलंच नाही. जोक्स बाहेर जाऊन त्या ऐकायच्या. जे असतं ना, की आपण तरुण होतोय, आपण हवेसे आहोत, हे आपल्याला लोकांमध्ये आपण मिसळतो, तेव्हा त्यांच्या नजरांमधून, त्यांच्या हो. स्पर्शांमधून कळतं. जरुरी नाही की तो नरमादी स्पर्श डिटेक्ट झालेला असतो तेव्हा. राइट. पण तरीही एकमेकांच्या नजरांनी, चेष्टेनी, मस्करीनी, एकमेकांमध्ये जी गुपितं शेअर केलेली असतात, त्याच्यातून त्यांची वाढ आणि त्यांचं सोशलायझेशन होत असतं. आणि ही हो. जी गाभोळलेल्या चिंचेसारखी गंमत असते ना, ती माझ्या आयुष्यात आलीच नाही. हं. मला वेगवेगळ्या प्रकारे समाजानं सांगितलं, की तुमच्यासारख्यांचे हे विषय नाहीयेत. हं. मग मी जेव्हा छान संध्याकाळी आई शाळेतून घरी यायच्या आत स्वच्छ तोंड धुवून असं
पावडर तोंडावर हलकीशी फिरवून अ, गंधाच्या बाटल्या असायच्या ना, त्या माझ्याकडे हो, 3-4 हो. गंधांच्या बाटल्या होत्या. तर ते असे ठिपके किंवा नागमोडी वळणं वगैरे आतून जी हाका येतात ना आपल्याला, तसं काही-काही करून मी अशी एकदम टिपटॉप तयार राहायचे. तेव्हा खालची हं, हं. एखादी काकू किंवा एखादी मावशी, एखादी आजी म्हणायची, "बघा, हिच्यासारखी असून सुद्धा ती इतकी छान आवरून पट्टापट्टा करून तयार होते आणि तुमचं बघा." असं ती त्यांच्या मुलींना, हं. नातींना त्या बायका असं म्हणायच्या. तेव्हा हिच्यासारखी असून सुद्धा म्हणजे हिच्यासारख्यांनी असं असायला नकोय खरं तर. हो. पण तरी पण ती आहे. मग तुम्हाला काय धाड भरली? असा तो प्रश्न असायचा. हं. त्याच्यातून माझं कौतुक तर व्हायचंच नाही, पण मला काहीतरी शब्दात न सांगितलेला थेट कुठलातरी वेगळा संदेश द्यायचा, ज्याच्यामुळे मला खूप मन हिरमुसायचं माझं. पण हं. ते कोणाशी बोलायची अशी सोय नव्हती. तर मला असं वाटतं, की आपल्याला काय वाटतंय ना, हे आपल्या भोवतीचा समाज, आपले आई-वडील, आपले शेजारी-पाजारी, आपले नातेवाईक, आपलं गाव, आपलं जे सर्कल हळू-हळू मोठं-मोठं होत जातं ना, ते कसे वागतात त्यावरून आपली स्वतःबद्दलची मतं ठरत असतात. मग त्यामुळे माझी सगळी ही कन्फ्युजन होती किंवा मला परीक्षेला उचलून न्यायचे, त्यावेळी सगळे गोळा व्हायचे आणि मग मी चिडून म्हणायचे, की "काय प्रदर्शन लावलंय का इथं? काय बघायचं हं, इथं हं. तुम्हाला?" आणि मी चिडूनच रिएक्ट व्हायचे. म्हणजे तोपर्यंत ना असं काही वळण आलं नव्हतं. हां. कारण किशोर वय जेव्हा तुमचं आहे, तेव्हा तुम्ही कायम बसताय, हाताच्या जोरावर सरकताय, हाताचा रेटा देऊन जमिनीवरनं. तुमच्या पायाला लागतंय, त्याच्यात जखमा होतायत, ते पाय बँडेजमध्ये बांधलेत किंवा बेडसोर होतात तुम्हाला अधेमध्ये किंवा पाठीला किंचित बाक यायला लागलाय, तो दिसू नये म्हणून तुम्ही कायम कुठेतरी टेकूनच बसता. मग हं. या सगळ्याचा खूप लोड होता, मी मोठं होत असताना. आणि हो. जेव्हा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असताना कोल्हापुरातल्या एका मित्रानं तो मला म्हणाला, की "आत्ता ठीक आहे सोनाली, सगळे कोडकौतुक करतायत आणि तुला विचारतायत, पण जेव्हा तुझे आई-बाप नसतील, तेव्हा तुझं काय असेल? हं. तेव्हा तुझा हा तरतरीतपणा, हा चंटपणा टिकणार आहे का?" आणि तेव्हा मला खरं तर पोटात खड्डा पडला. कारण आपण मध्यमवर्गीय माणसं मुख्य प्रश्न ज्याच्याशी आपल्याला 2 हात करायचे आहेत किंवा मार्ग काढायचा आहे, त्याला नेहमी वळसा देऊन पुढे जातो. हं, हं. प्रश्नांची नेमकी चर्चा न करणं, हाच आपला गुणधर्म आहे खरं तर. तर तो विषारी गुणधर्म बाजूला टाकून आता नीट मुद्द्याकडे बघायची वेळ आली होती आणि ते मला वाटतं दृष्टिकोन माझा बदलणारं, मला गदागदा हलवणारं, माझ्या कम्फर्ट झोनमधनं मला बाहेर काढणारं महत्वाचं वळण होतं. कारण माझ्यासारख्या व्यक्तीपुढे ही स्वप्न असू शकतात, असं काही समोर नव्हतंच तेव्हा. हो. आणि ते आपण कोणावर तरी अवलंबून आहोत त्या व्यक्तीला ते गृहीत धरूनच आपण पुढचा विचार करत असतो असंही होतं आणि अशा वेळेला हो ना. कुठेतरी असा एक धक्का बसण्याची गरज असते. आता ॲक्चुअली आपण हे सगळं फिजिकल डिसॅबिलिटीजबद्दल बोलतोय. मग त्या म्हणजे जन्मतः असतील किंवा मग काही अनाहूत प्रसंगांमुळे आलेल्या असतील. तर त्याच्यासोबत जगायचं कसं किंवा मग तिथे बेस्ट कसं करायचं वगैरे हा सगळा नंतरचा भाग आहे. पण मुळात स्वीकार करणं म्हणजे त्याचा एक्सेप्टन्स जो म्हणतो ना, की हो, हे आहे आपल्यासोबत आता आणि आता त्याला मला सामोरं जायचंय. तर यासाठी तू आपल्याला आता जे कोणी पालक किंवा मुलं ऐकत असतील, तर त्यांना तू काय सांगशील, की एक्सेप्ट कसं करायचं ते? हां, आता एक तर डॉक्टर्स खूप छान बोलतात. आपण जर त्यांना व्यवस्थित आणि नेमके प्रश्न विचारले तर. तर हं, सगळ्यात आधी जो कोणी तुमचा फिजिशियन आहे, त्याच्याकडून स्थिती नीट समजून घ्यायची. ती शॉर्ट टर्म आहे, लाँग टर्म आहे, काय गोष्टी होऊ शकतात, या पालक आणि मुलांनी नीट समजून घेतल्या पाहिजेत. आणि त्या समजण्यात अडचण आली, तर जरूर काउन्सिलरची मदत घ्यावी. आणि हं. आजच्या घडीला ही व्यवस्था सगळ्या शहरांमध्ये खूप चांगली आहे. तर मला वाटतं त्यानंतरचा टप्पा हा आहे आणि या 2 टप्प्यांवर समजून घेतलं, की पालकांनी आणि मुलांनी त्या अपंग असणाऱ्या मुला-मुलींनी किंवा एखाद्या मुलाचे पालक अपंग असतील. हो, हो. असं दोन्ही वेगळ्याही पद्धतीचं काही असू शकेल. तर मुख्य असं आहे, की या दोन्ही टप्प्यावर शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तुम्हाला किती अंतरं ओलांडता येणार आहेत, याचा निश्चित अंदाज आल्यावर आपण एकमेकांशीच बोलून घेऊन आपल्या घराच्या 4 भिंतींच्या आत आपण किती गोष्टी करू शकतो निश्चित आणि किती गोष्टींची आपल्याला मदत लागेल, याबद्दल मोकळेपणानं बोलून घेणं आवश्यक आहे. हं, आता औरंगाबादचा माझा मित्र आहे. तो आता
बँकेत ऑफिसर आहे आणि तो पुण्यात राहतो आता. पाय त्याचे थोडे वाकडे आहेत आणि त्याची कंडिशन वेगळी आहे. पण तो उभं राहून नीट चालू शकतो. तो बाईक चालवतो. पुढे तो कारही घेणार आहे. पण औरंगाबादहून तो इथं आलेला आहे. याचं कारण तो सांगतो मला, की त्याची आई त्याचं अपंगत्व आहे म्हणून त्याचे कुठले विशेष लाड नाही करायची. ती त्याला म्हणायची, की "हे बघ, काय तुला पर्वत चढायला सांगणार नाहीये. मी तुला असं नाही सांगणार आहे, की सकाळी 2 किलोमीटर तू चाललं पाहिजे. पण मी कपडे धुतलेत, वाळत टाकलेत. घड्या तर तुला केल्याच पाहिजेत. तुझा भाऊ इस्त्री करून देतोय. तर तू हे कर किंवा भाज्या आणून टाकल्यात, तर निम्म्या भाज्या तू निवड, निम्म्या तुझा भाऊ निवडेल आणि मी स्वयंपाक करेन. तुझं बाबा काहीतरी वेगळं काम करतायत." तर ही कामांची नीट निरोगी विभागणी अशी करूनच दिली पाहिजे आणि त्याबाबतीत कसलेही भलते लाड होता कामा नयेत आणि जितकं जास्त तुम्ही 4 भिंतीत स्वावलंबी होता, तुमच्यावर विश्वास टाकला जातो, जबाबदाऱ्या टाकल्या जातात, तितकं तुम्ही बाहेरच्या जगात राहण्याजोगा चांगला स्वावलंबी माणूस बनत जाता. तर ही गोष्ट खूप जरुरीची आहे. मी जे पहिलं पुस्तक केलं ऑस्कर पिस्टोरियस, गुडघ्याखालचे दोन्ही पाय नसताना जगात वेगवान धावणारा धावपटू म्हणून तो प्रसिद्ध झाला होता. तर त्याच्या लहानपणाचं त्यांनी ड्रीम रनर या मनोविकासनी काढलेल्या पुस्तकात जे वर्णन केलेलं आहे, त्याच्यात त्याचे आई-बाबा त्याला अपंगत्व असणारा मूल म्हणून वाढवायचेच नाहीत. तुला जे सगळं करता येतं ना, नखरे न करता व्यवस्थित सगळी कामं केली पाहिजेत आणि अपंगत्वाचं कोडकौतुक नाही केलं पाहिजे, असं त्यांचा बाणा होता. त्यामुळे तो उगीचच जास्त शिफारस करायला लागला कोणाकडं ना, की त्याचे आई-बाबा त्याला बरोबर जमिनीवर आणायचे. स्पर्धांमध्ये सगळ्या भाग घ्यायला लावायचे. अभ्यासातच हुशार होता कामा नयेस. तू बाहेर स्पर्धांमध्ये सुद्धा गेला पाहिजेस. तू स्वयंपाकातही मदत केली पाहिजेस. तू विविध गुणदर्शनांमध्ये असला पाहिजेस. त्याची आई त्याला म्हणायची, की "यू आर नॉट डिसेबल्ड बाय द डिसॅबिलिटी यू हॅव, बट यू आर एबल बाय द एबिलिटीज यू हॅव." तर मला वाटतं अशा सगळ्या कंडिशन्स नीट समजून घेऊन त्यावर बोलणं, अधिकाधिक तुम्ही सोशलाइज होण्यासाठी योग्य कृत्रिम साधनांची निवड करणं, त्या कृत्रिम साधनांचे किती ऑप्शन उपलब्ध आहेत, त्याचा वेळ न करता निवड करणं आणि आपल्या जवळच्या आणि नंतर मग बाहेरच्या, मग त्याच्या बाहेरच्या सर्कलला आपल्या स्थितीविषयी जागरूक करणं आणि त्यांना आपल्याकडे नीट बघायला लावण्यासाठीचं शिक्षण करणं, हे खूप आवश्यक आहे आणि असं झालं तर खूप गोष्टी बदलू शकतात. जसं आता मी व्हीलचेअर पाऊंड आहे. माझे पाय नसल्याच जमा आहेत, तर मी सगळं काम हाताने करते ना. ओके, मर्यादा येतात, पण अशक्य काही नाही. ही गोष्ट समजावून सांगणं खूप आवश्यक आहे. मी गोव्याच्या एका चायल्ड मुलांच्या शाळेमध्ये गेले होते. तर त्यांनी मला सांगितलं होतं, की "मॅडम तुम्ही स्वावलंबनाबद्दल सांगताय, तर ते जास्त फोकस करून सांगा." पालकांना वाटतं, की आपण मुलांना शाळेत घातलंय ना, तर मग त्यांच्या शर्टाचं बटन निघालं किंवा दुपारी युरिनेट करून आणल्यावर त्याची चेन लावायची असेल, तर आम्ही तुम्हाला फी दिली आहे ना, तर तुम्ही मुकाट्याची चेन लावायची. त्याचं अन्न सांडलं, तर त्याला नीट शिकवायला जायचं नाही, की स्वतःचं स्वतः खा. आम्ही फी दिली आहे, तुमची जबाबदारी आहे, की तुम्ही त्याला भरवलं पाहिजे आणि त्याची बटणं लावली पाहिजेत. तर मला वाटतं हा एक भयंकर प्रकार आहे. काळजी घेणं म्हणजे फक्त सुविधा पुरवून लाडावून टाकणं आणि अपंगत्व आलेल्या माणसाला आणखी लोळागोळा करून टाकणं नव्हे. पैशांनी सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत आणि त्यामुळं मोकळेपणानं एकमेकांशी बोलून आपण अधिक सबळ होण्याचा प्रयत्न करणं आणि त्याबद्दल खरं बोलणं, ही गोष्ट करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. अगदी, अगदी. खूपच छान. म्हणजे त्यांना नॉर्मलाइज जास्तीत जास्त कसं करू शकतो आपण यावरती जास्ती फोकस करायला पाहिजे. सिम्पथीपेक्षा एम्पथाइज होऊन त्यांच्याशी वागणं हे जास्ती महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. आजच्या भागात पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. सेल्फलेस पेरेंटिंग हा आपला मराठी पॉडकास्ट जवळजवळ सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्या आवडत्या प्लॅटफॉर्म्सवर त्याला नक्की ऐका, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आवडला असल्यास 5 स्टार रेटिंग द्यायला आणि रिव्ह्यूज लिहायला नक्की विसरू नका. तर सोनाली, आत्ता आपण स्वीकाराबद्दल बोलत होतो. तर हा स्वीकार जो आहे तो स्वतःनी स्वीकार करणं किंवा आपल्या घरातल्यांनी आपल्याला स्वीकारणं याबद्दल आपण बोललो. तर याच्यानंतर माझ्या डोक्यात प्रश्न येतोय तो सामाजिक स्वीकाराचा. कारण
हं. अजून सुद्धा कसं होतं ना, की वेगळं काही मूल असेल, तर ते आपल्याकडे पटकन स्वीकारलं जात नाही आणि तू तुझ्या मगाचच्या बोलण्यात सुद्धा तू काही अशी उदाहरणं दिलीस, की तुझ्यावरती कशा कमेंट्स केल्या जायच्या तेव्हा. तर या अशा मुलांच्या बाबतीत इन्क्लुसिव्ह असणं ना, खूपदा सापेक्ष असतं. मग शाळा असू दे किंवा कुठल्या संस्था असू दे, तर तो दृष्टिकोनच असा वेगळा असतो ना. तर तो खरं तर कसा असायला पाहिजे? आता कसं आहे ना, 2 टोकाची वागणी आपल्या समाजात दिसतात. एकीकडे खूपच काळजी घेऊन अधिकची मदत देण्याचा अनुभव येतो, तर दुसरीकडे पूर्णपणे दुर्लक्षाचा अनुभव येतो. हां. की हे या लोकांना कशाला पाहिजे 3% आरक्षण आणि यांना कशाला पाहिजे शिक्षणात सुद्धा आरक्षण किंवा यांनी अमुक-अमुक कामं करावीत आणि बसावीत. ऑफिसर होऊन कशाला आमच्या डोक्यावर आलं पाहिजे? आता समजा मी लिहिणारी आहे, तर मला असंही बोलणारे लोक होते समोर किंवा पाठीमागे, की यांनी अपंग पुनर्वसन करावं, बाकीच्या काय सरकारी याच्यातनं नोकऱ्या मिळतात ते करावं, त्याच्या संबंधी कामं करावी ना. म्हणजे आता यांना लेखक कशाला व्हायचं आहे? हं. आणि मेनस्ट्रीममध्ये कशाला अपंगत्वाचे अनुभव लिहायचे आणि रिकामं व्हायचं. बरं तेवढं करतायत ते करतायत. मी जेव्हा फिरते आणि वेगवेगळे अनुभव घेते, तेव्हा मी जेव्हा म्हणते, की रस्ते खराब आहेत, त्यामुळे साधी व्हीलचेअर, मॅन्युअल व्हीलचेअर वापरली, तर कुणीतरी मला पुश करावं लागतं. पण तुम्ही पुश करता याची शाब्बासकी घेत असाल, तर मी तुम्हाला पुश करू देतेय, याची पण शाब्बासकी मला लागेल. कारण मी तुम्हाला दिल्याशिवाय हा अनुभव तुम्हाला आला का? तर मग खरंय. असं बोलणं, बुद्धिभेद करणारं, लॉजिकल बोलणं अजिबात आवडत नाही. मग लोकांना वाटतं, की अरे, आम्ही एवढी मदत देतोय, तर किती कृतज्ञपणा दाखवायचा. तर मला असं वाटतं, की सामाजिक स्वीकाराबाबतीत, रिएक्शन बाबतीत आणि इन्क्लुसिव्ह असणं, सापेक्ष असण्याबाबतीत बोलायचं, तर अनेक शाळांमध्ये मी जाते आणि मी मुद्दाम हो. विचारते, की तुमच्याकडे किती मुलं अपंग आहेत? तर ती अपंग व्यक्ती असेल ना, तर तिला अगदी खुर्चीवर समोर बसवायचं, तिची सेपरेट ओळख करून द्यायची आणि तिच्याबद्दल खूप वाढवून चढवून काय-काय सांगायचं. तर तशाने मदत होत नाही. हो. प्रत्येक जण बोलायला आणि समोर यायला उत्सुक नसतं ना. काही स्वभाव लाजरे-बुजरे आणि बाजूला राहणारे सुद्धा असतात. तर त्याचा मग अनादर होतो याच्यात. खरंय. एखाद्या मुला-मुलीला अपंगत्व कमी असतं, तिला खाली बसता येण्यासारखी परिस्थिती असते. तरी पण वेगळी खुर्ची करून तिला स्टाफमध्ये बसवलं जातं. ज्यामुळे मुला-मुलींपासून ती तुटते, की तिला विशेष वागणूक मिळते. मग हं, हं. तिच्याशी मित्र-मैत्रिणी विचित्र वागतात. तर मला वाटतं, की वेगळी आयडेंटिटी देण्यापेक्षा अपंग म्हणून त्यांना मिसळून जाण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लेव्हलवर कुठे-कुठे त्रासदायक गोष्टी आहेत, त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. आणि हं. अशी व्यक्ती जर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये म्हणा, याच्यामध्ये ती इन्क्लुसिव्हिटी दाखवायचीच असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा काही खेळ आहे का? सहलीला हो. त्यांना नेण्यासाठी काही विशेष व्यवस्था लागते का? आणि अटेंडंट लागतो का? तशी आपण करतोय का? अशी लॉजिकल लेव्हलवर आणि त्या हं. व्यक्तीला आणखी पुढे पाऊल टाकायला मदत व्हावी, अशी मदत मिळत नाही. पाहुण्यांदेखत सेपरेट बसण्याची जो मान दिलेला असतो, त्याचा खरं तर काही उपयोग नसतो. तर मला खरंय. वाटतं इन्क्लुसिव्ह असताना कशात इन्क्लुसिव्ह असायला पाहिजे, याचा विचार शाळा आणि पालकांनी करणं खूप गरजेचं आहे. हं. अशाच बाबतीत बोलायचं तर आता आता मी समजा समाजात सगळीकडे वावरते, तर मी काय करते, माझी पद्धत सांगते, की अनेक शाळांमध्ये मी जाते तेव्हा सुद्धा रिक्षात मी कशी बसते, कारमध्ये कशी बसते, कशी उतरते, व्हीलचेअर कशी ओपन करतात, ती हं. कशी ढकलतात, पायऱ्यांवरनं तिला कसं उतरायचं असतं, हं. माझ्या पायाला सेन्सेशन नाही म्हणजे काय? म्हणजे गुदगुल्या होतात का? चिमटा काढला तर कसं होतं? हे सगळं हं. मी त्यांना बघू देते आणि मला असं हां. वाटतं, की या गोष्टींमुळे ना उगीचचा जो बभरा झालेला असतो किंवा उगीचची भीती जी असते, ती टळते आणि मैत्रीला मदत होते. खरंय. माझ्या एका मित्राच्या मित्राचा मुलगा, त्याला एकदा हं. अचानक त्यानं आणलं आणि मला व्हीलचेअरवर बघून तो एकदम दचकला आणि जोराजोरात रडायला लागला. कारण या सगळ्या गोष्टी दुःखदायक आहेत ना माणसांच्या आयुष्यात. तर हं. अशा गोष्टी कशाला लहान मुलांना दाखवा? म्हणून त्या मुलाला कधीही वेगळं माणूस बघायला मिळालं नव्हतं. त्यामुळं अचानक असं वेगळं माणूस बघितल्यावर ते भांबावून गेला तो मुलगा आणि रडायला लागला. हं. तर अशी स्थिती कळत-नकळत आपण आपल्या मुलांची करत नाही ना, जसं त्या नितळ सिनेमात दाखवलेलं आहे, की आपल्या घरी आपण मुद्दामहून वेगवेगळ्या रंगांची 3-4 रंग मिक्स झालेली अशी फुलं झाडं शोभेची आणतो. तशी
माणसांमध्ये सुद्धा निसर्ग असतो. कधी हो. अपघातानं माणसं अपंग होतात, कधी जन्मतः त्यांचे हातपाय नसतात, पाठ वाकडी असते, पाऊल वाकडं असतं, कोणी मूकबधीर असतं, कोणाचे ओठ वाकडे असतात, कोणाचे पावलं उगवलेली नसतात किंवा हाताचे तळवे नीट झालेले नसतात. हं. तर अशी सगळी सुद्धा माणसं निसर्गाचाच भाग आहेत. आता आपले आजी-आजोबा कधीतरी तरुण होते आणि आता ते म्हातारे आहेत. त्यांची त्वचा अशी साईसारखी मऊ झालेली आहे. हे आपण स्वीकारतो की नाही? तशी हं. ही वेगळी माणसं स्वीकारण्याचा, त्यांच्या क्षमता आणि अक्षमता समजून घेण्याचा प्रवास जोपर्यंत आपण आपल्या छोट्या लेव्हलवर सुरू करत नाही, तोपर्यंत मोठ्या पातळीवर जाणं आणि इन्क्लुझिव्हिटीचा आपण अधिक व्यापक विचार करणं, हे शक्य होणार नाही. नुसता कायदा होण्यानं या गोष्टी बदलत नसतात. मनातूनच या गोष्टी पाहायला सुरुवात केली पाहिजे आणि संवादाबरोबर चांगले सिनेमे सुद्धा आहेत. धिस इज नोरिको सारखा जपानी सिनेमा मी बघितला होता. स्पेशल सारखी सीरीज आहे किंवा मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ सारखा सिनेमा आहे. माय लेफ्ट फूट सारखा सिनेमा आहे. हं. तर अशा सिनेमांमधून शिक्षण होऊ शकतं. खूप चांगली पुस्तकं मराठीत सुद्धा लिहिली गेली आहेत. मनश्री नावाचं सुमेध वडावालांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ते पूर्णपणे अंध मुलीचं पुस्तक आहे. हं, हं. फिटे अंधाराचे जाळे म्हणून भालचंद्र करमरकरनी आपल्या वल्लरी नावाच्या मुलीबद्दल लिहिलंय, जिची शारीरिक अवस्था इतकी अवघड होती, की तिला तोंडून शब्द उच्चारायला सुद्धा खूप वेळ लागायचा. तिच्या हं. बाबतीत त्यांनी लिहिलंय. तर अशी नीला सत्यनारायणनी एक पूर्ण अपूर्ण सारखं पुस्तक लिहिलेलं आहे. मला वाटतं आपल्याला समजून घेण्यासाठी इतकी साधनं उपलब्ध आहेत, की सोपं आहे. आपली इच्छाच फक्त असायला पाहिजे. खरंय, खरंय. आता मला ना एक थोडासा वेगळा प्रश्न तुला विचारायचा आहे. हं, हं. अनेक क्षेत्रात म्हणजे आता तू तर आहेचच. तू मूर्तिमंत उदाहरण आहेस, की तू स्वतःला कशा पद्धतीने ग्रो केलंयस, ग्रूम केलंयस. तर अशी अनेक लोकं असतील किंवा अशी अनेक मुलंही असतील, की जी पुढे जाऊन सक्षम बनतात. थोडा हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे, पण गरजेचा वाटतो मला, की त्यांच्या नोकरीच्या दृष्टीने म्हण किंवा अर्थार्जन करण्यासाठी काय संधी उपलब्ध होऊ शकतात? किंवा कोणाची त्यांना मदत घेता येऊ शकते? काही संस्था वगैरे अशा असतात का? किंवा कायद्यानुसार तशा काही तरतुदी आहेत का? या बाबतीत तू काय इनपुट देशील? आता कायद्यानं अपंग व्यक्तींसाठी काही जागा राखीव आहेत, शिक्षण क्षेत्रात सुद्धा आणि बाहेरच्या क्षेत्रात सुद्धा. पण आपला देश सर्व तऱ्हेच्या अपंगांसाठी मैत्रीपूर्ण असा देश नाही. हं. त्यामुळे जरी मी 100% अपंग आहे, म्हणजे व्हीलचेअर बाउंड आहे, तर माझ्यासाठी एखाद्या ठिकाणी नोकरी आहे. शैक्षणिकदृष्ट्या मी सक्षम पण आहे. पण त्या ठिकाणी माझी व्हीलचेअर जाण्याची सोय नाही. मला दर 3 तासानं जर टॉयलेटला जायचं असेल किंवा कपडे बदलायचे असतील, तर तशी सोय नाही. मग अशा वेळी ती नोकरी असून सुद्धा मला त्याचा उपयोग नाही. हं. तर त्या बाबतीत आपला देश खूपच मागं आहे. मला निश्चित सांगता येत नाही. आता मी लेखक का झाले, असा मी विचार करते, तर मी खरोखरीच अपघातानं लेखक झालीये. म्हणजे अपघात झाला नसता आणि एन-जी-ओचं अंतर्गत जटिल राजकारणात शिरून काम करण्याचा खूप विरोध होता मला. हं. मला ते करायचंच नव्हतं काम आणि मला स्वतंत्र मेनस्ट्रीममध्ये स्वतःचं काम शोधायचं होतं. तेव्हा स्पर्शज्ञांसारखं काम मला स्वागतनं दिलं. पण नंतर मग हे काम हळू-हळू शोधलं ना. हो. 4 भिंतीच्या आत राहून कुठलं काम करू शकेन, याचे काही ऑप्शनच नव्हते माझ्याकडं. हं. मला असं वाटतं, की पण आता चांगलं शिक्षण घेऊन, इंटरनेटसारख्या माध्यमाचा उपयोग करून, विविध भाषा शिकून, विविध कौशल्य शिकून, नवी कामं करण्याचा खूप प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे आणि त्यातून मार्ग शोधता येतात. निश्चित कायद्याच्या अंगानं जे काही आहे ते आहे. पण मी तुला म्हटलं ते इन्फ्रास्ट्रक्चर वाईज उलट असल्यामुळं सगळं आपले आपले मार्ग हे काढावे लागणार आहेत आणि मला वाटतं, की आत्ता मी पाहतेय ना, तर रिझर्व्ह बँकेत धोरणं ठरवणारी काही माणसं जी आहेत, ती पूर्णपणे अंध आहेत. हं. तंत्रज्ञानाचा वापर करून रोजची कितीतरी पानं वाचून आपली नवी कामं ठरवत असतात. अनेक लोक बँकर आहेत, अनेक लोक वकिली करतायत, आय-टीमध्ये काम करतायत, अनेक लोक हो. शासन प्रशासनामध्ये महत्त्वाच्या हुद्द्यावर आहेत. तर फक्त आपल्या विशिष्ट अवस्थेतून बाहेर येण्याकरता जरा जास्त रेटा अपंग व्यक्ती आणि त्यांच्या पालकांना लावावं लागतोय. मात्र तोंड उघडून बोलायला लागलं, तर आजच्या जगात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी काम आहेच, हं. असं मला वाटतं.
वाह! आणि अपंगत्व ही एकच जात आणि माणूस ही एकच जात मानली, श्रद्धा, अंधश्रद्धा या सगळ्या चौकटी भेदण्याची हिंमत असेल, तर आपलं आयुष्य आपल्या देशातच खूप छान करण्याच्या खूप छान शक्यता उपलब्ध आहेत एवढं मला नक्की सांगता येतं. वाह, वाह, वाह! नाही, हे खरंच खूप पॉझिटिव्ह आहे. एक्सेप्टन्स पालकांनी दाखवणं प्लस पुढे जाऊन आपण सामाजिक स्वीकाराविषयी पण बोललो. त्याच्यानंतर आता तू जे सांगितलंस त्यात काम करणाऱ्यासाठी काम आहे, हे खूप महत्वाचं वाक्य आहे. तर आता यानंतर ना मला एक थोडा एक वेगळा प्रश्न आहे, की काही लोकांचं जे अपंगत्व असतं, तर ते पूर्णतः परावलंबी असतं. म्हणजे अगदी पूर्ण ते बेड रिडन म्हणतो आपण तशा टाइपमध्ये असतात. तर त्यांना केअर गिव्हर्सची सतत गरज लागत असते आणि त्या अपंग व्यक्तीला आणि स्वतःला असं दोघांनाही मॅनेज करताना त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल तू काही इनपुट्स देऊ शकतेस का? हो, नक्कीच देऊ शकते. आपल्याकडे केअर गिव्हर हा खूप छान शब्द आहे. तो हळू-हळू झिरपू लागलाय आणि रुळू लागलाय. पण आपल्याकडे मदतनीस किंवा सेवा करणारी व्यक्ती असंच म्हटलं जातं, ज्याच्यामुळे ना कायमच देणाऱ्याला खूप मोठेपण आणि घेणाऱ्याला खूप कोतेपण येतं. हो. तर त्यामुळे मला असं वाटतं, की केअर गिव्हर म्हणजे काय याचं एक स्वतंत्र शिक्षण आपल्याकडे सुरू व्हायला हवं. हं. आणि परिचारिकांच्या जबाबदाऱ्या ज्या प्रकारच्या असायच्या, तशा प्रकारच्या जबाबदाऱ्या या केअर गिव्हर्सच्या तशाच प्रकारच्या आहेत. फक्त एवढंच, की त्यांना वेगळ्या व्यक्तींबरोबर वावरताना "यू नीड मी मोर दॅन आय नीड यू" हा ॲटिट्यूड वगळता आला पाहिजे. हं. द सेशन्स नावाच्या सिनेमात फार सुंदर सिनेमा आहे तो. तर त्या सिनेमात मानेखाली पोलिओ झालेली एक अत्यंत सुंदर विनोदबुद्धी असणारी व्यक्ती चर्चच्या फादरकडे जाते आणि म्हणते, की मला माझ्या केअर गिव्हरला कामावरनं काढून टाकायचं आहे आणि तसं मी केलं तर मी पाप करेन का मला सांगा? हं. ते जे कॅरेक्टर होतं ते पाप-पुण्याचा विचार करायचा म्हणून त्यानं असं म्हटलं. पण त्याचा मुद्दा महत्वाचा होता, की सगळ्याच प्रकारचे केअर गिव्हर्स "यू नीड मी मोर दॅन आय नीड यू" असा ॲटिट्यूड वापरतात. ती गोष्ट वगळली, की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि अत्यंत मी जिच्या कामाची चाहती आहे, मला आत्ता बोलण्याच्या ओघात तिचं नाव आठवत नाहीये, पण ती ओरिसात भुवनेश्वरला राहते. हो. तिचं लग्न ठरत होतं आणि ती खरेदीसाठी गेली होती तेव्हा तिचा अपघात झाला होता आणि त्यानंतर ती पूर्णपणे क्वाड्राप्लेजिक झाली. मानेखाली तिला जराही हालचाल करता येत नाही. हो. सगळ्या गोष्टी तिच्या केअर गिव्हरच करतो. पण तिचा मेंदू मात्र तीच चालवते. त्यावेळी तिचा अपघात होताना तिला पोस्टिंग आलेली होती. ती आय-ए-एस ऑफिसर होणार होती. मग ते करता नाही आलं तिला, पण ती अशा भारतभरातल्या स्टुडंट्ससाठी वर्ग चालवते आणि हो. तिची फक्त 2 बोटं चालतात. त्या 2 बोटांवर ती लॅपटॉप, पॉवर चेअर वगैरे या गोष्टी वापरते. तर मला असं वाटतं, की कुठचेही अवयव चालवता आले नाहीत, तर कदाचित मेंदूचा वापर ती व्यक्ती करेल. समजा ती मेंटली रिटार्डेड किंवा वेगळ्या कुठच्यातरी बौद्धिक स्थितीनं ग्रस्त असेल, तर जसं की आमच्या इथल्या चेतना विकास मंदिरमध्ये मेंटली रिटार्डेड मुलं फाईली बनवतात, वेगवेगळे पदार्थ बनवतात, दिवाळीचे सेट्स विकतात, उठण्यापासून सगळे. तर मग कुठचा ना कुठचा जो अवयव वापरता येतो, त्या अवयवामुळे तो माणूस सक्षम असतो. हं. त्यामुळे कोणालाही आपल्यापेक्षा कमी समजण्याची चूक कुठल्याही केअर गिव्हरनं करू नये, हं. यासाठी त्या अपंग व्यक्तीच्या आसपास असणारी जी शहाणी माणसं आहेत, त्यांनी त्याबद्दलची कल्पना आणि एकमेकांचा सन्मान करण्याविषयीची जागरूकता दिली पाहिजे आणि त्यामुळे चित्र बदलू शकतं. अगदी, अगदी, अगदी. नाही, मला हा पॉइंट अगदीच पटला, की यू नीड मी मोर दॅन आय नीड यू हा अप्रोच जर कमी केला तर डेफिनेटली तुम्ही पॉझिटिव्हली मदत करू शकता अशा व्यक्तींना. तर बऱ्यापैकी आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत. आतापर्यंत आपण जे काही बोललो त्यातून खूपच सुंदर तू इनपुट्स दिलेस. तर आता मला थोडा सायकॉलॉजिकल बेस प्रश्न आहे हा, की म्हणजे आपलं जेव्हा शरीर आपल्याला साथ देत नसतं किंवा मनाला पण उभारी नसते. म्हणजे मगाशी तू मेन्शनही केलंस काउन्सिलिंगच्या बाबतीमध्ये हं. किंवा मग थेरपीज किंवा अशा काही टेक्निक असतात का, की त्या व्यक्तीला त्या निगेटिव्हिटीमधनं बाहेर काढायला मदत करू शकतात? याबद्दल तू काय सांगते? अशी मदत घेणं गरजेचं आहेच. पण कधी-कधी ना, स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या अपंग व्यक्ती या जास्त मदत करू शकतात. कारण काय होतं,
आता उदाहरणार्थ अनेक जण मला भेटतात ना, काही डॉक्टर्स, काही थेरपिस्ट सुद्धा अजूनही मला म्हणतात, "तू थोडा प्रयत्न केलास आणि मनाची ताकद ठेवलीस ना, तर तू चालू शकशील." हं. म्हणजे त्यांना चालणं हे गरजेचं वाटतं, पण आत्ता माझ्या आयुष्यात चालणं ही प्रायोरिटीच नाहीये. तर मला वाटतं कधी-कधी उत्साहाच्या भरात किंवा पॉझिटिव्हिटी म्हणजे काय, याच्या खूप ठोकताळ्यांमध्ये आणि साच्यामध्ये माणसं अडकलेली असतात. त्यामुळे यू कॅन डू इट ही प्रत्येक वेळी पॉझिटिव्हिटी नसते. हं. तर मला इतकंच वाटतं, की योग्य मदत योग्य वेळी मिळवण्यासाठी इंटरनेटसारखं साधन उपलब्ध आहे. त्यातून माणसांना शोधून आपण त्या माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हं. त्यातून मदत जास्त चांगली जनरेट होईल आणि योग्य प्रकारचे काय म्हणतो आपण ते हॅशटॅग. हॅशटॅग वापरले, तर त्यातून मदत मिळू शकते. युरोपात एखादं किंवा टिम्बक्टूमध्ये एखादं शहर आहे, तिथली अपंग व्यक्ती माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. पण आमच्यामध्ये इंटरनेटचा पूल असू शकतो अगदी. आणि आम्ही व्हिडिओ कॉलवर एकमेकांना अगदी व्हीलचेअरवरनं कसं शिफ्ट व्हायचं पासून, कॅथेटर कसं लावायचं पासून, कृत्रिम पायानी कसं चालायचं, हं. ते सेक्शुअलिटीपर्यंत कुठल्याही गोष्टी बोलू शकतो. तर मला वाटतं आपल्याला वाटतं तितकं काही अवघड नाहीये आणि काउन्सिलरनी आणि डॉक्टर्सनी पण अशा प्रत्यक्ष अपंगत्वाचा अनुभव घेणाऱ्या किंवा अक्षमतेचा, कंडिशनचा अनुभव घेणाऱ्या माणसांशी बोललं पाहिजे. कदाचित मेडिकल सायन्स बाहेरच्या काही गोष्टी हं. त्यांना अनुभवातून कळलेल्या असू शकतात. सायन्स ही वेगळी गोष्ट आहे आणि अनुभव ही वेगळी गोष्ट आहे. खरंय. एकमेकांपर्यंत व्हर्बली किंवा लिहून किंवा व्हिडिओजनी माहिती पोहोचवणं हाच एक मार्ग असू शकतो आणि तोच मार्ग या पॉडकास्टमधनं शिल्पा तू पण वापरते आहेस ना. अगदी, अगदी. अशा वेगवेगळ्या माणसांचं गोफ बांधून तू इतके पॉडकास्ट केलेले आहेस आणि इतके विषय पालकत्व हा एक स्पाईन घेऊन तू किती अंगानं लोकांना बोलतं करतीयेस आणि त्याचा असंख्य लोकांना उपयोग होतोय आणि ज्यांना होतो ते पुढच्या माणसापर्यंत पोहोचवतात. खरंय. हां, तर ही ही साखळी विणत जाणं हेच मला वाटतं आपलं काम आहे. खूपच छान, खूपच छान. तू म्हणतेस तो पॉइंट अगदीच म्हणजे रिलेटेबल आहे, की आता इंटरनेट सारख्या माध्यमातून जग इतकं जवळ आलेलं आहे आणि मला ज्या हव्या त्या विषयावरती मी माहिती पण गोळा करू शकते, इंटरॅक्ट होऊ शकते आणि मला तुझा हाही पॉइंट आवडला, की एक्सपिरियन्स शेअरिंग करणारी म्हणजे त्याच फेजमधनं जाणारी व्यक्ती जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगते, तेव्हा ती जास्त अपील होते. आपला हा एपिसोड करण्यामागेही हाच माझा आणखीन एक उद्देश होता, की तू त्यातनं गेलेली आहेस आणि जेव्हा तुझ्याकडून ह्या गोष्टी कळतील अशाच प्रवासातनं चाललेल्या पालकांना किंवा मुलांना, तर ते त्यांना जास्ती उभारी देणारं असेल किंवा रिलेट होणारं असेल. सो आता अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येतीये, की आता फिजिकल चॅलेंजेसबद्दल आपण बोललो. तर ह्या सगळ्याबरोबरचा जो प्रवास असतो, तर तो सोपा जरी नसला ना, तरी तो पॉझिटिव्हली स्वीकारून सुखकर करण्याच्या दृष्टीने मेसेज द्यायचा असेल, तर तू आज काय सांगशील? जसं ऑस्कर पिस्टोरियसची आई त्याला सांगायची, की आपल्याला काय-काय जमणार नाहीये आयुष्यात आपल्या वेगळ्या शारीरिक अवस्थेमुळं. त्याबद्दल माहिती असणं ही एक वेगळी गोष्ट आहे. त्याचे नोट्स आपल्या मनात तयार असावेत. पण आपल्याला कितीतरी गोष्टी करता येणार आहेत आणि कदाचित अपंगत्व आल्यामुळे तुम्हाला जी खुंटी मारल्यासारखं झालेलं आहे, त्या अवस्थेमुळं तुम्हाला आणखी काही वेगळ्या सक्षमता तयार झालेल्या असू शकतात किंवा नव्या जागा मिळालेल्या असू शकतात. तर हं. मला वाटतं प्रश्न आहेत ना, त्याच्यापेक्षा उत्तरं खूप जास्त आहेत. त्यामुळे आपल्याला काय-काय जमतं आणि आपल्याला कुठे-कुठे नव्या उड्या मारता येणार आहेत, याची यादी केली ना जास्त, तर स्काय इज द लिमिट. खूप छान. खरंच खूप महत्वाचं आहे, की स्काय इज द लिमिट हे आपण तेव्हाच म्हणू शकतो, जेव्हा आपण त्या गोष्टीकडे त्या अप्रोचनी बघतो. सगळ्याच लोकांसाठी हा एपिसोड खूप इन्साइटफुल ठरेल अशी मला अगदी खात्री आहे आणि त्यांचाही एक अप्रोच बदलेल. मगाशी जे इन्क्लुझिव्हिटीबद्दल आपण बोललो, तर त्या दृष्टीने पावलं उचलायला आता तयार होतील लोक, ही अपेक्षा ठेवूयात आणि आपण आज आता इथे थांबूया. येस. थँक यू शिल्पा. तुझ्यामुळे मला सुद्धा खूप वेगळा भावनिक प्रवास करता आला आणि तो करता-करता मला काही कोडी नीट उलगडली आणि त्यामुळे मलाही मजा आली या गप्पांची. येस, थँक यू सो मच सोनाली. थँक यू. थँक यू. सेल्फलेस पेरेंटिंग प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा विथ युअर होस्ट शिल्पा इनामदार यज्ञोपवीत.